नमस्कार सगळ्यांना नमस्कार. अख्खा दिवस गेला पण दाजीचं काही व्हिडिओ नाही. काय आहे आता टाइम झालाय भरपूर, पण म्हणलं चला दाजी व्हिडिओ काढणार आणि टाकणार. आज काय माहिती आहे बाबा, पण मग दाजीला सुट्टी होती. मस्त विचार आलता डोक्यात की म्हणलं बाबा दुपारी व्हायला, पण म्हणलं व्हिडिओ काढून टाकावा. पण काय आहे, अंग लई दुखत होतं मरणाचं काम करून, आणि दुपार तर अशीच गेली. आणि दुपारून तुम्हाला सांगतो जी काय होतं, इथं या सोफा सेटवर झोपलो की डोळाच उघडा. जी झोपलो डायरेक्ट 5-6 वाजताच उठलो. आणि मग पुढं बघा ना बहिण, मग टायमिंग भेटला व्हिडिओ बनवायला. म्हणून चला बघा, अजून जेवण करायचं आहे. जेवण नाही काही नाही, चाललाय बायकोचा स्वयंपाक, पोरी चाललाय अभ्यास. ठीक आहे, एक इकडे बसली अभ्यासाला, एक इकडे बसली अभ्यासाला. आणि एकीचं तर काय म्हणते, शाळेतच अभ्यास झाला ना, आताशी पुस्तक घ्यावा चालू घेतली. अरे मग करायचा ना अभ्यास. टीव्ही चालू होती, टीव्ही बंद केली मी आता. नाही तर दिवसभर टीव्ही बंदच नाही. शाळेतून आले की टीव्ही चालू. काय आहे, आपल्याला पाहिजे त्यावेळेस, ज्यावेळेस बघायचं त्यावेळेसच बघायचं. हा, आता संध्याकाळचं कसं जेवण फिवण आपलं केलं, मग बसलं गडीवर बघत, मग ते बाग वेगळा आहे. पण सारखं ते बटन टाकलं की बघायचं टीव्हीला. जाऊ दे, चला बायकोचं काय चाललंय बघावं नेमकं, काय स्वयंपाक काय. बाबा चपात्या तर लईच फुगत येत बाबा. तब्येत बरोबर नाही बाबा, तरी स्वयंपाक चाललाय बनवायचा, करायचा नाही. काय करता मग. माणसाला कसं आहे, जर बरं वाटलं ना तर माणूस मस्त पटापटा पटापटा बसता आणि काम करतं पटापटा पटापटा. तर काय बाकीचं दाजीला दुसरं काय टेन्शन नाही भावना, एवढंच टेन्शन ते आपली बायको क्लिअर नाही. सदा ना कदा का ना काय ना काय सारखं दुखणं चालूच आहे. काय खरं ते मग. किडकं शरीर नसावं, किडकं शरीर मजबूत पाहिजे. काय म्हणायचे तुम्हाला. माणसाचं मन नाही लागत ना मग, असा विषय होतो. जर घरातल्या कामावर मन नाही लागत, काम न देव मन नाही लागत, काय नाही. आज जरा आराम केलाय दाजी, नाहीतर काय सदा ना कदा काय ना काय आपल्या माझं कामच असते. आता उद्या काय उठलं की आपला आवरावर करायचं आणि पळायचं कामाला, दुसरंच काय जावं. आता मस्त भाऊ बहीण म्हणतात दाजीला ते हमालीचं काम काय सोडून दे म्हणावं, चांगलं काम बघा. तर ठीक आहे, दाजीला त्यावेळेस कळालं नाही शिक्षणाचं महत्व काय असतं, नाही तर कशाला करावं. त्यावेळेस नाही करावं, काय करता शिक्षणात डोकं जर असतं तर मग कशाला करावं लागलं असतं एवढं. दाजीचं डोकं नाही सगळं. नाही शिक्षण केल्याशिवाय मार्ग नाही. शिवाय जर मग नसतं जर करायचं हमालीचं काम, तर मग एकमेव काम होतं, एक झेंडा घेऊन हिंडला असतं तर मग नव्हतं काय काम. पण आता हे केले. पण आपली जी परिस्थिती झाली, आपल्याला जी काबड कष्ट करावं लागले ती आपल्याला लेकरा बाळांना नको. म्हणूनच मग कसं आहे, काय झाला आपल्याला तर असं होऊ द्या, पण लेकरा बाळांना चांगलं शिक्षण द्यायचं आणि त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांना उभं करायचं.
आहे का नाही बरोबर? म्हणून सततच आपण आपल्या पोरींना सांगत असतो, दाखवीत असतो, बाबा न आता तुम्हाला कळायचं नाही पोरींनो, मोठ्या झाल्या तुम्हाला कळण शिक्षणाचं महत्व. असं दुसऱ्या जिथं कामाला गेलं ना मग ती महत्व कळतं शिक्षणाचं, तोवर नाही कळत. ज्यावेळेस माणूस स्वतः पैसे कमवायला लागला ना, स्वतःच बिझनेस असला किंवा स्वतःचं काम असलं, स्वतः नोकरीला असला, तेव्हा मग जरा माणसाला सुख समाधान मिळतं. व खरंच बाबा काय आपण आई बाबाचं ऐकलं, आपण चांगलं शिक्षण घेतलं आणि आपण आज ह्या काय म्हणतात त्याला स्टेजवर का पेजवर आहे का नाही ह्या उद्योगीत. आम्हाला कळायला लागलं की बाबा पहिल्यापासून जर शिक्षण जर केलं असतं, चांगला अभ्यास केला असता तर ही परिस्थिती नसती निर्माण झाली. पण जाऊ द्या, कुठं वाईट केलंय आपलं देवाने, चांगलंच झालंय ना बोललं. आहे का नाही? काम करावं लागतं ना गाडवाला. आता कोणाला काम नाही करावं लागत. मूड नोकरी नाही, शिक्षण म्हणायला सरकारी नोकरी म्हणा, असं बाहेर नोकरी कंपनी इकडं तिकडं खुर्चीवर बसून बी काय सोपं आहे का? कांबार जाते खुर्चीवर बसून. पैसा फुका काय म्हणतात ती, पैसा बी यायचा म्हणजे ती त्याला बी कष्टाची. तेवढं डोकं चालू लागतंय, डोकं लिहिली चालू लागते, तवा ते घेऊतय सगळ्या गोष्टी. नाहीतर काय बायकोनी आज गरम गरम बेत दादी, आज घरी सुट्टी होती, काय बेत बनवलाय काय नाही. मग म्हणतात बेताचा व्हिडिओ टाका, बेताचा व्हिडिओ टाका. पण काय अलीकडे सर्व बंद करून टाकतात. घरी बेताचा व्हिडिओ नाही काय नाही. काय दाजी गुतला कामात तिकडं नसतो इथं, आणि बायको दुखणे आपले दिवसभर पाडलेली असते इथं घरात, आणि मग ती दाखवत. बेत बनवायचं म्हणजे सोपं नाही, त्याला मेहनत घ्यावं लागते, वाढव झुलावं लागतं इथे, आणि ती होत नाही. आता पहिलं मग बेताचा व्हिडिओ दाखवायचा आपण, सगळे आयटम 2-2, 3-3 भाज्या. माझीच मला करून कसं काय करायचं? काय सांगायचं आता जेवायला म्हणजे सकाळचं चहा केलं तर दुपार 3 वाजता 3-4 वाजता जेवायला. कसं काय करायचं? काय स्वयंपाक काय थोडा नाही करावा लागत. मला स्वयंपाक करावा लागतो. फुलपाताला नाही करायचं, हाताला बाजत नाही. हे असलं आणल्यापासून तरी बरं झालं ना, खराब होत नाही कपडे जागा. गरम गरम चपाती दाजीला तर पहिल्यापासून सवय गरम गरम पाहिजे जेवण. तो तवा मग आता म्हणतात नाचाय कसं इथं दुकान. हा गडीत असं गडीत तस. पण काही म्हणा बाया माणसाला दुखणीच लई. लेकरं बाळ झाली ना गेले दुखणी, मारणाची दुखणी. एक दुखणं क्लिअर होतंय तोपर्यंत दुसरं झालं की तिसरं, असं अचानक काही दुखणं. गड्या माणसाचं काय नाही हो, गडी माणूस काय आहे, त्याला फक्त एवढंच दुखतं त्याचं की कामाला जाऊन अंग दुखतं, दुसरं नाही काय होईल. तसं दाजीचं कामाला जाऊन अंग दुखत, दुपारी मसलं अंग दुखायचं, मरणाचं अंग दुखायचं. जी झोपलं त्या डोळ्यात डायरेक्ट झोपलंच. माणसाला सुख कवा ज्यावेळेस माणूस
झोपण तवा शांतता जीवाला. उठलं की सुरू डोक्यात टेन्शन, कामाधंद्याचं वाईलं काय सांगायचं बाबा. मस्त आहे, चपात्या भात केलाय. केलंय का? मग काय नको केवढे बस बोलू का पोळी ना मग कशाला? हे तिकडे नाही जेवाय. लगेचच तव्यावर चपात्या हे तूच नेऊ काय लिहायला ठेवते ना पोळी तोपर्यंत बघ. वाढोळ बसलं बाहेर भावनं बहिण निवांत गप्पा छप्पा मारे. जरा बाहेरचं वातावरण पावसाचं झालं, आभाळ येत होतं जरा. हा बिगर तेलाच्या रोट्या. भाऊ बहीण म्हणते दाजीच्या तोंडाला काय झालंय. आता काय आहे माहिती का, जी पहिल्यापासून व्हिडिओ बघत आहे त्यांना हाय माहिती काय झालं. पण जे पहिल्यापासून आपलं व्हिडिओ नव्हतं ना बघत त्यांना म्हणजे ही बघून जरा ही वाटणार ना. चेहऱ्याचं हे झालं ना जरा टाक पडलेलं इथे 20-22. ऍक्सिडेंट झाला होता ना दाजीचा, वर्ष होऊन गेलं त्याला. मध्ये झालं जेवण करायचंय. खिडकीला खिडकं खिडकं आतमध्ये येतात. चला मग भावानं बोलणं जेवण करायचे आता. बाय बाय सगळ्यांना. दाजीला आज सुट्टीवर आहे, जरा खाऊ पिऊ घालते. दाजीला वंगाळ वंगाळ होऊन गेले तुमचे.